हा जो तुम्ही बोर्ड पाहतायत म्हणजेच हा जो सूचना फलक किंवा बॅनर लावलेला तुम्ही पाहतायत ते ग्रुप ग्रामपंचायत कंक्राडी नंदारे यांच्यातर्फे लावण्यात आलेले आहे। डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कंक्राडी, त्याच्यावर काय लिहिलंय तेही पाहूया, काय सूचना दिलेली आहे। तर ग्रुप ग्रामपंचायत कंक्राडी नंदारे यांकडून जाहीर सूचना देण्यात येते की ग्रुप ग्रामपंचायत कंक्राडी नंदारे हद्दीत सार्वजनिक मेन रस्त्यावर म्हणजेच मुख्य रस्त्यावर मोकाट गुरे बसलेली असल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या जीविताची हानी व वाहनांचे नुकसान होत असते। त्यामुळे सदर मोकाट गुरांना म्हणजेच ह्या मोकाट गुरांना संबंधित मालकाने बंदिस्त करून ठेवावे, अन्यथा असे न केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 163 व 164 नुसार गोशाळेत पाठवण्यात येतील। म्हणजे ही जी गुरे आहे जी रस्त्यावर बसलेली असतात त्यांना गोशाळेत पाठवण्यात येतील व संबंधित मालकाविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे या बोर्डवर लिहिलेलं आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात मोकाट गुरांची वाढती संख्या ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। ही गुरे रस्त्यावर मुक्तपणे फिरत असल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तसेच रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे। या समस्येच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेने पुढाकार घेत डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीची दखल घेत अंमलबजावणी म्हणून हा जो बोर्ड आहे जो मी वाचून दाखवलेला आहे तो या ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे लावण्यात आलेला आहे। किसान सभेच्या निवेदनाची गंभीर दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी खत्री यांनी प्रशासनातील विविध विभागीय अधिकारी आणि किसान सभा प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली। या बैठकीत किसान सभेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत घोरखना, रडका कलंगडा, लहानी दोडा यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीमध्ये मोकाट गुरांमुळे होणाऱ्या समस्येवर चर्चा करून तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले होते। या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, डहाणू तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व नगर परिषदेला आदेश देण्यात आले होते। पुढील येत्या 15 दिवसांच्या आत मोकाट गुरे ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षित कोंडवाड्यात जमा करावे, तसेच ज्या गुरांची मालकी निश्चित होईल त्या मालकांना ती गुरे ताब्यात घेण्यासाठी सूचना द्याव्यात। आदेशाचे पालन न करणाऱ्या गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले होते। तर या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीकडून गावोगावी जाहीर सूचनांचे फलक लावण्यात आले असून दवंडीही पेटवण्यात आली आहे। या सूचनांमध्ये मोकाट गुरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, रस्त्यावरील अपघातांची वाढती संख्या आणि जनावरांच्या मृत्यूचा धोका याचा उल्लेख करत जनतेला जागरूक केलं जात आहे। सूचनांमध्ये स्पष्ट नमूद आहे की गुरांच्या मालकांनी स्वतःहून आपली गुरे ताब्यात घ्यावीत, अन्यथा प्रशासन त्यांना कोंडवाड्यात जमा करून संबंधित मालकांवर म्हणजे ज्यांची गुरे असतील त्या मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। सहाय्यक जिल्हाधिकारी खत्री यांच्या या तातडीच्या निर्णयांचे नागरिक व शेतकरी वर्गातून स्वागत होत असून किसान सभेच्या पाठपुराव्याचेही कौतुक करण्यात येत आहे। डहाणू तालुक्यात मोकाट गुरांचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता, मात्र आता प्रशासन आणि जनतेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या समस्येवर ठोस पावले उचलली जात असल्याचे चित्र दिसत आहे। तर येत्या काही दिवसात या उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम दिसून येईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार।